आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 4 ऑगस्ट 2024. विषय: प्रेम. सोनेरी मजकूर. योहान: कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला उदाहरण घालून दिले. ख्रिस्त येशू. उत्तरदायी वाचन. यशया, एफिस्करांस. परमेश्वराचा सेवक म्हणतो, परमेश्वराने, माझ्या प्रभूने त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दुःखी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले. दुःखी लोकांचे दुःख हलके करण्यासाठी. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्याचे दुःख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना चांगले वृक्ष आणि परमेश्वराची सुंदर रोपटी अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे. या कारणासाठी त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो, ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतीत मुळावलेली असावी. यासाठी की सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे. आणि ख्रिस्ताची प्रीती जी ज्ञानांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे. धडा उपदेश. बायबलपासून. योहान: जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो शब्द सुरुवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे शब्दाच्या सर्व काही निर्माण करण्यात आले, त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश, समजबुद्धी, चांगुलपण असे होते. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो, पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. योहान: आणि जो प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला असतो आणि तो देवाला ओळखतो, कारण देव प्रेम आहे. जर एखादा म्हणतो, मी देवावर प्रीती करतो पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीती करीत नाही, तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीती करू शकत नाही. आम्हाला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे, जो देवावर प्रीती करतो त्याने त्याच्या भावावर प्रीती केलीच पाहिजे. लूक: मग येशू म्हणाला, तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करतात. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा, म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकतो व त्या आज्ञा पाळतो, तो कसा आहे हे मी तुम्हाला दाखवितो. तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला. तेव्हा नदीचे पाणी घरावर आदळले. पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते. लूक. आणि कोणा एका पुरुषाने येशूला त्याच्याबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो पुरुषाच्या घरी गेला व मेजासभोवती आपल्या जागेवर बसला. तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती. जेव्हा तिला समजले की येशू पुरुषाच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती. ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले. ज्या पुरुषाने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला, जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते. येशू त्याला म्हणाला, शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे. त्याने उत्तर दिले, सांगा गुरुजी. येशू म्हणाला, एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाकडे 500 चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे 50 चांदीची नाणी असे कर्ज होते. ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली. आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील? शिमोनाने उत्तर दिले, मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो. येशू त्याला म्हणाला, तू बरोबर ओळखलेस. तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. तू मला साधे शुभेच्छालिंगन सुद्धा दिले नाहीस. पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु होने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो. तेव्हा तो तिला म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लूक. येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, जेव्हा तुम्हाला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे. मत्तय. तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. कारण मी तुम्हास सांगतो की फरीसी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले, तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदी पुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो. इफिस्करांस. आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीती केली तसे प्रीतीमध्ये चाला. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. कलस्सैकरांस. म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर
स्वर्गातील म्हणजे ज्यावरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा, जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. म्हणून जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुण, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि धीर हे परिधान करावे. या सर्वांवर प्रीतीचे वस्त्र परिधान करा, जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. करिंथकरांस. तरी मी काहीच मिळवित नाही. प्रीती गर्व करीत नाही. प्रीती सहनशील आहे. प्रीती दयाळू आहे. ती हेवा करीत नाही. प्रीती बढाई मारीत नाही. सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. प्रीती कधी संपत नाही. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन विज्ञानाचा महत्त्वाचा भाग हृदय आणि आत्मा प्रेम आहे. आमची मंडळी दैवी तत्वावर प्रेमावर बांधलेली आहे. आपण केवळ आत्म्याचे नवजात आहोत म्हणून आपण या चर्चेशी एकरूप होऊ शकतो. कारण आपण प्रेमाची फळे समोर आणून, त्रुटी काढून टाकून आणि आजारी लोकांना बरे करून जे जीवन सत्य आहे आणि सत्य आहे जे जीवन आहे. तुम्ही शिकाल की ख्रिश्चन सायन्समध्ये पहिले कर्तव्य म्हणजे देवाची आज्ञा पाळणे, एक मन असणे आणि दुसऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे. स्वतःला विचारा, मी जीवन जगत आहे जे परम चांगल्याच्या जवळ जाते? मी सत्य आणि प्रेमाच्या उपचार शक्तीचे प्रदर्शन करत आहे? देव आणि मनुष्यावरील प्रेम हे उपचार आणि शिक्षण या दोन्हीमध्ये खरे प्रोत्साहन आहे. प्रेम प्रेरणा देते, प्रकाश देते, नियुक्त करते आणि मार्ग दाखवते. योग्य हेतू विचारांना आणि बळ आणि भाषण आणि कृतीचे स्वातंत्र्य देतात. प्रेम ही सत्याच्या वेदीवर पुरोहित आहे. ल्यूकच्या गॉस्पेलच्या 7व्या अध्यायात असे म्हटले आहे की येशू एकेकाळी सायमन नावाच्या एका विशिष्ट पुरुषाचा सन्माननीय पाहुणा होता, जरी तो शिमोन शिष्यापेक्षा अगदी वेगळा होता. ते मांसाहार करत असताना एक असामान्य घटना घडली, जणू ओरिएंटल उत्सवाच्या दृश्यात व्यत्यय आणला. एक विचित्र स्त्री आत आली. येथे एक गंभीर प्रश्न सुचविला आहे, जो या युगाच्या गरजांपैकी एकाने सूचित केलेला प्रश्न आहे. भौतिक पुराणमतवादाद्वारे आणि वैयक्तिक श्रद्धांजलीसाठी सायमनने तारणहार शोधल्याप्रमाणे ख्रिश्चन शास्त्रज्ञ सत्याचा शोध घेतात का? जर ख्रिश्चन शास्त्रज्ञ सायमनसारखे आहेत, तर त्यांच्याबद्दल असे म्हटले पाहिजे की त्यांना थोडेसे प्रेम आहे. दुसरीकडे, या स्त्रीप्रमाणेच ते सत्याबद्दल किंवा ख्रिस्ताबद्दल त्यांच्या खऱ्या पश्चात्तापाद्वारे, त्यांच्या तुटलेल्या अंतःकरणाद्वारे, नम्रतेने आणि मानवी प्रेमाने व्यक्त करून दाखवतात का? जर असे असेल, तर त्यांच्याबद्दल असे म्हटले जाऊ शकते, जसे की येशूने नको असलेल्या पाहुण्याबद्दल म्हणल्याप्रमाणे, ते खरोखरच खूप प्रेम करतात, कारण त्यांना खूप क्षमा केली जाते. काही व्यक्ती इतरांपेक्षा अधिक सहजतेने सत्य आत्मसात करतात, परंतु कोणताही विद्यार्थी, जो ख्रिश्चन विज्ञानाच्या दैवी नियमांचे पालन करतो आणि ख्रिस्ताचा आत्मा आत्मसात करतो, तो ख्रिश्चन विज्ञान प्रदर्शित करू शकतो, त्रुटी काढून टाकू शकतो, आजारी लोकांना बरे करू शकतो आणि त्याच्या आध्यात्मिक भांडारात सतत भर घालू शकतो. समज, सामर्थ्य, ज्ञान आणि यश. जर ख्रिश्चन उपचारांचा केवळ विज्ञानातील फसवणूक करणाऱ्यांनी गैरवापर केला, तर तो त्रासदायक दुष्प्रवृत्ती बनतो. शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करण्याऐवजी
ते प्रत्येक अपंग आणि अवैध व्यक्तीवर क्षुल्लक गोळीबार सुरू करते आणि त्यांना, तुम्हाला काहीही त्रास होत नाही, असे वरवरचे आणि थंड प्रतिपादन करते. गरीब दुःखी अंतःकरणाला त्याच्या योग्य पोषणाची गरज आहे, जसे की शांती, संकटात सहनशीलता आणि प्रिय पित्याच्या प्रेमळ दयाळूपणाची अमूल्य भावना. ज्या चिकित्सकाला आपल्या सहजीवनाबद्दल सहानुभूती वाटत नाही तो मानवी प्रेमात कमतरता आहे, आणि आपल्याकडे असे विचारण्याचे प्रेषिती वॉरंट आहे. जो आपल्या भावावर प्रेम करत नाही ज्याला त्याने पाहिले आहे, तो ज्याला पाहिले नाही त्याच्यावर तो प्रेम कसा करू शकतो? हा आध्यात्मिक स्नेह नसल्यामुळे चिकित्सकाचा दैवी मनावर विश्वास नसतो आणि त्याला केवळ उपचार शक्ती प्रदान करणाऱ्या असीम प्रेमाची ओळख नसते. असे तथाकथित शास्त्रज्ञ मुस्कुरा बाहेर काढतील, तर धर्मांध पादुकांचे उंट गिळंकृत करतील. जर आपण आजारी लोकांसाठी तुरुंगाचे दरवाजे उघडले तर आपण प्रथम तुटलेल्या मनाला बांधायला शिकले पाहिजे. जर आपण आत्म्याने बरे करू इच्छित असाल, तर आपण आध्यात्मिक उपचारांची प्रतिभा त्याच्या रूपाच्या रुमालाखाली लपवू नये किंवा ख्रिश्चन विज्ञानाचे मनोबल त्याच्या पत्राच्या गंभीर कपड्यांमध्ये दफन करू नये. एक अवैध शब्द आणि ख्रिश्चन प्रोत्साहन, त्याच्या भीतीसह दयाळू संयम आणि ते काढून टाकणे, हे ख्रिश्चन शास्त्रावरील अनेक विडंबन आणि वादविवादांच्या गुणफण सिद्धांतांच्या हेकाटॉम्सपेक्षा चांगले आहेत, दैवी प्रेमाने ज्वलत. ख्रिश्चन शास्त्रज्ञांनी भौतिक जगातून बाहेर पडण्यासाठी आणि वेगळे होण्यासाठी प्रेषितांच्या आदेशाच्या सतत दबावाखाली जगले पाहिजे. त्यांनी आक्रमकता, दडपशाही आणि सत्तेचा अभिमान सोडला पाहिजे. ख्रिश्चन धर्म, तिच्या कपाळावर प्रेमाचा मुकुट असलेली त्यांची जीवनाची राणी असणे आवश्यक आहे. निस्वार्थ प्रेमाच्या अनुषंगाने मानवी विचार जे काही धरतात त्याला थेट दैवी शक्ती प्राप्त होते. जर शास्त्रज्ञ दैवी प्रेमाद्वारे त्याच्या रुग्णापर्यंत पोहोचला, तर बरे करण्याचे कार्य एका बेटीमध्ये पूर्ण होईल आणि रोग सकाळच्या सूर्यप्रकाशापूर्वी दवसारखा त्याच्या मूळ शून्यात नाहीसा होईल. जर शास्त्रज्ञाला स्वतःची क्षमा मिळविण्यासाठी पुरेसा ख्रिस्ती स्नेह असेल आणि मॅग्डालेनला येशूकडून मिळालेली प्रशंसा असेल, तर तो वैज्ञानिकदृष्ट्या सराव करण्यास आणि त्याच्या रुग्णांशी सहानुभूतीने वागण्यास पुरेसा ख्रिश्चन आहे, आणि परिणाम आध्यात्मिक हेतूशी सुसंगत असेल. प्रेम ख्रिश्चन विज्ञानाच्या नियमाची पूर्तता करते, आणि या दैवी तत्वापेक्षा कमी काहीही, समजले आणि प्रदर्शित केले, कधीही सर्वनाशाचे दर्शन देऊ शकत नाही. सत्यासह त्रुटीचे 7 शिक्के उघडू शकतात किंवा पाप, आजारपण आणि मृत्यूच्या असंख्य भ्रमांचा पर्दाफाश करू शकतात. देव हे प्रेम आहे. यापेक्षा जास्त आपण विचारू शकत नाही. आपण उंच पाहू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते.
आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.